एका छोट्या गोड गावात राहायची मोना, एक हसरी खाऊवेडी मुलगी. पण तिची एक सवय होती. ती नेहमी तिचे स्नॅक्स अर्धवट सोडायची. आणि एका रात्री तिच्या स्वयंपाकघरात काहीतरी जादू घडली. एक चकली जिवंत झाली. चला तर मग ऐकूया मोना आणि चकलीची गोष्ट. मोना एक गोड मुलगी होती, पण ती बऱ्याचदा तिचे स्नॅक्स अर्धवट सोडून द्यायची. एका रात्री स्वयंपाकघरात एक जादुई ठिणगी पडली आणि तिने शेवटच्या उरलेल्या चकलीला जिवंत केले. तो होता चिकलू, बोलका खाऊ. चिकलूला कचऱ्यात टाकले जाण्याची खूप भीती वाटत होती. त्याने पटकन मोनाच्या कानात कुजबुजले, हा सगळा पसारा फक्त तुझ्यामुळे होत नाही. तो खारू एक खोडकर गिल्हरी आहे, जो घरात लपून येतो आणि लाडू व शेवचे तुकडे चोरतो, ज्यामुळे सगळीकडे खाऊचे कण पडतात. आपली निर्दोषता सिद्ध करण्यासाठी मोनाने मदत करायचे मान्य केले. चिकलूने जादुई मसाल्याचा एक चिमूटभर वापर केला आणि मोनाला चमच्याच्या आकाराएवढे लहान केले. एकत्र येऊन त्या लहान मुलीने आणि कुरकुरीत चकलीने धान्याच्या खोलीत शोध घेतला. त्यांना खारू जिलेबीचा एक तुकडा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसला. मोनाने बाहेर उडी मारली आणि त्याचा रस्ता अडवला. खारूने गोड पदार्थ जिलेबी खाली टाकला. तो थरथरत होता. मला माफ करा, खारू हुंदका देत म्हणाला. मला खूप भूक लागते आणि मागायला मला खूप भीती वाटते. मला वाटले की कोणालाही उरलेला खाऊ नको आहे. मोना आणि चिकलू यांना जाणवले की खारू वाईट नाही, फक्त भुकेला आहे. मोनाने वचन दिले, मी यापुढे कधीही अन्न वाया घालवणार नाही आणि मी तुझ्यासाठी जास्तीचे तुकडे बाहेर ठेवेन. खारूने लपून चोरी करणे थांबवण्याचे वचन दिले. आणि अशा प्रकारे मोनाने सर्वात चांगला धडा शिकला. वाटून खाणे आणि प्रामाणिकपणा कोणत्याही स्नॅकपेक्षा अधिक गोड असतो. आणि त्या दिवसानंतर मोना कधीच अन्न वाया घालवायची नाही. ती आणि चिकलू रोज खारूसोबत आपले खाऊ वाटून खात असत, कारण त्यांनी शिकले, वाटून खाणे आणि प्रामाणिकपणा कोणत्याही स्नॅकपेक्षा अधिक गोड असतो. जर तुम्हालाही ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून अशा छान गोष्टींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.